महासभा म्हणजे पहिली महासभा आहे आणि या महासभेमध्ये गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। भारतीय जनता पार्टी जरी सत्तेमध्ये असली तरी सुद्धा त्यांना प्रश्न विचारले जाऊ देत नाहीये, अशा प्रकारचा आरोप नगरसेवक उपमहापौर म्हणून नगरसेवकांची चर्चा केलेली आहे। नगरसेवकांची आता भूमिका काय होतं म्हणजे सभाशास्त्रानुसार सभा चालवली गेली नाहीये। एखाद्या ज्येष्ठ सदस्याला बोलायला द्यायचं आणि ज्या सदस्यांनी लेखी लक्षवेधी असतील किंवा प्रश्न उत्तर मांडलेले आहेत त्यांना बोलू द्यायचं नाही। आणि म्हणजे प्रकारची जी जुनी गोल्डन गँग सक्रिय झालेली आहे आणि हे भारतीय जनता पार्टी कधी खपून घेणार नाही। पारदर्शकता हा आमचा अजेंडा आहे। ज्या पद्धतीने त्यांनी गोंधळ घालून नंतर विषय पास करायचा घेतलाय मंजूर करायला, तर आमचा पूर्ण भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे आणि तसे आम्ही लेखी सूचना आयुक्त महापौर तसेच साहेबांना केलेले करत आहोत। सत्तेत आहात, मागे देखील असं म्हटलं जात होतं की पारदर्शी कारभार करण्यासाठी आम्ही विरोधात बसतो, मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण सत्तेत बसलेला सत्तेतल्याच नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही। वरिष्ठांकडे काही तक्रार करणार? नक्कीच, कारण सत्तेमध्ये जर आम्ही सामील असलो, वरिष्ठांच्या किंवा पक्षाच्या आदेशानुसार आम्ही सत्तेत सामील आहोत, पण सत्तेमध्ये सन्मानपूर्वक जर वागणूक दिली जात नसेल, आमच्या सदस्यांना बोलायला दिलं जात नसेल, तर नक्कीच आमचा त्याला विरोध असेल। चुकीच्या गोष्टीचा जो पायंडा याच्या आधी होत होता, गोल्डन गँग इतर ज्येष्ठ लोकांना बोलायला द्यायचं आणि विषय गुंडाळायचा, नंतर गोंधळ घालायचा आणि विषय मंजूर करायची, ही प्रथा आम्ही ह्या पुढे कधी होऊ देणार नाही। आणि ती आताही जे केलेलं आहे ते आम्ही त्याला विरोध करू, आम्ही ते बंद करू। प्रथा चालत राहिली तर विरोधी बाकावर तुम्ही जाणार का? नक्कीच। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले यांच्याशी चर्चा करून वेळ पडली तर महापौर पदाचा मी राजीनामा देईन आणि समोरच्या बाजूला बसून हे सगळ्या गोष्टी चुकी चालल्या ह्या मी भविष्यात होऊ देणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे की क्लॅरिटी, पारदर्शकता। आणि जर सदस्य लोकांना जर बोलायला देत नसतील आणि एखाद्या सदस्याला जर बोलायला देत असतील आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महापालिका सभागृह हाणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना, तर मुळात आम्ही कधी खपवून घेणार नाही। तर सभागृह नेते असं म्हणतायत की भविष्यामध्ये अशा प्रकारची कुठलीच परिस्थिती जी आहे ती होणार नाही, सगळ्या सदस्यांना आम्ही बोलायला देऊ। मात्र आज जे झालं त्या संदर्भामध्ये उपमहापौर महापौर यांची बैठक घेऊन, गटनेत्यांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला। खरं म्हणजे सभागृह नेत्याचा अधिकार असतो सभा चालवायचा। ज्या टायमाला सन्माननीय सदस्य नजीब मुलांनी जो विषय सोडून बाहेरचा विषय आणला सभागृहात आणि त्या विषयावर कमीत कमी अर्धा ते पाऊण तास चर्चा चालली होती, मग ते सभागृह नेत्यांनी थांबवायला पाहिजे होती। त्यांनी नंतर त्याच्यावर सारासर करून लक्षवेधी घेतलेल्या सदस्यांना घेऊ द्यायचं नाही, प्रश्न उत्तराला घेऊ द्यायचं नाही आणि लगेच सभाशास्त्रानुसार सभा चालवून विषय गोंधळामध्ये मंजूर करायची, ही जी स्ट्रॅजेडी आहे पूर्वीची, ही आम्ही भविष्यात काही चालू देणार नाही आणि त्याचा आम्ही निषेध करतो। आणि सभागृह नेते ज्येष्ठ आहेत, त्यांना भरपूर अनुभव आहे, पण त्यांनी सभाशास्त्रानुसार सभा ह्या पुढे चालवावी ही आम्हाला त्यांना त्यांच्याकडे आमची प्रमुख मागणी आहे। अन्यथा आम्ही आमच्या विरोधाभागावर बसण्यास आम्ही कमी नाही पडणार। ओके। जी पहिलीच महासभा होती, चौथी सभा होती। आज ह्या सभेमध्ये विषयांतर सोडून विषय घेतला गेलेला आहे। ज्येष्ठ सदस्याच्या नावाखाली वेगळे विषय घ्यायला देणं आणि एका सदस्याला बोलायला देणं आणि बाकीच्या सदस्यांनी जे लक्षवेधी मांडलेले आहे, कोणी प्रश्न उत्तरे मांडलेले आहेत त्यांना न बोलून देणं आणि डायरेक्ट विषय पत्रिका वाचून नको मंजूर करणे, ह्याला आमचा जाहीर विरोध आहे। भविष्यात भारतीय जनता पार्टी म्हणून पारदर्शक कारभार हे आमचं घोषवाक्य आहे, त्या हिशोबाने चालणार आणि हे जे ठराव केलेले आहेत ह्या ठरावाला आमचा भारतीय जनता पार्टी म्हणून विरोध असणार आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करून ह्याचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत। नाही चलेगी, नाही चलेगी, अपमान केला गेला यांचा। पाटील साहेब, उपमहापौर पदावर तुम्ही तिथे बसलेला होता, खुर्चीवर बसलेला होता, सगळी परिस्थिती तुम्ही पाहिली, आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणी केलाय? नक्कीच पहिली महासभा असल्यामुळे मी हा विषय समजून घेत होतो, पण कोणी जरी डायसवर जरी असलो मी आणि जरी कोणी आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील एक भारतीय जनता पार्टीचे उपमहापौर म्हणून, वेळ प्रसंगी मी रस्ते खाली उतरून डायसवर सोडून खाली येऊन माझे विषय मांडणार आणि पक्षाचं पण नेतृत्व आणि लोकांना जे हवं असलेलं तेच कामकाज करणार। हे जे पद्धत आहे आता, अशा प्रकारचे ठराव भविष्यात कधीही पास होणार नाहीत आणि आता झालेले आहेत त्याला आमचा 100% विरोध आहे आणि त्याच्याविषयी आम्ही नगर विकास खातं असेल तिकडे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दाद मागणार आहोत।